हेलो फ्रेंड्स, आई एम डॉक्टर अजय कोठारी। आज का केस स्टडी है एक पेशेंट जिसको स्पॉन्डिलोलिस्थेसिस है और वो पूरा एक साइड में टिल्ट हो गए थे क्योंकि उनकी नर्व दबने के कारण ही वाज हैविंग टेरिबल लेग पेन एंड ही वाज लिस्टेड टू वन साइड। काफी दिनों तक उन्होंने सारी ट्रीटमेंट मोडालिटीज ट्राई की बट इट वाज नॉट सेटलिंग डाउन एंड फाइनली वी डिड हिज मिनिमली इन्वेजिव टी-लिफ्ट सर्जरी, MIS टी-लिफ्ट जिसको बोलते हैं। एंड वी विल अंडरस्टैंड फ्रॉम हिम कि ये MIS टी-लिफ्ट के बाद आज 1 महीने के बाद ये फॉलोअप के लिए आए हैं दैट हाउ इज ही फीलिंग एंड हाउ आर हिज सिम्टम्स एंड इम्प्रूवमेंट कैसी है। सो यू कैन सी दिस इज L5 एंड S1। सो ये L5 वर्टेब्रा है और ये S1 वर्टेब्रा है। सो दिस L5 वर्टेब्रा है स्लिप्ड इन फ्रंट ऑफ S1 वर्टेब्रा और ये पूरी उनकी डिस्क बाहर आकर उनके राइट पैर को जो नर्व सप्लाई करती है उसके ऊपर दबाव दे रहा था। अगर आप एक्चुअल इमेजिंग देखेंगे यहाँ पर नीचे तो उनको ये थिकल सैक है, ये राइट नर्व यहाँ पे दब रही है इस डिस्क के कारण और ये लेफ्ट नर्व बराबर जा रही है यहाँ से। सो एट L5S1 ही हैड अ बिग डिस्क हर्निएशन अलोंग विथ लिस्थेसिस। उनका अगर आप फ्री ऑफ MRI देखेंगे तो यू कैन सी हियर ही हैड अ लाइटिक लिस्थेसिस। ये L5 और ये S1, ये 4 3 2 1 और यहाँ पर ये हुक टूटने के कारण उनका लिस्थेसिस हो गया था उनको। ये हुक टूटने के कारण उनका यहाँ पे लिस्थेसिस हो गया। सो व्हाट ट्रीटमेंट वी डिड वाज इनको हमने MIS टी-लिफ्ट किया और ये क्लिप से सपोर्ट कर ये डिस्क निकाल कर यहाँ पे नया डिस्क डाला है हमने। और द एडवांटेज मिनिमाइज करूँगा, द एडवांटेज ऑफ MIS टी-लिफ्ट इज कि हमने इनको विद इन 48 आवर्स हॉस्पिटल से डिस्चार्ज हो गए। मतलब अगर मंगलवार को ऑपरेशन किया तो गुरुवार को ये घर चले गए एंड आज 1 महीने के बाद ये फॉलोअप के लिए आए हैं। सर्जरी के पहले ये पूरे टेढ़े हो गए थे, पोस्ट सर्जरी ही इज कंप्लीटली स्ट्रेट, इनका दर्द पूरा चला गया है एंड ही इज ऑल ईगर टू गेट बैक टू हिज रूटीन जिसमें गाड़ी चलाना है, खेती करना है, दुकान में बैठना है, जमीन पर बैठना है। और हमने बोला इनको कि जस्ट बी केयरफुल फॉर 1 more month एंड यू कैन डू एवरीथिंग। सो आज रामेश्वर से हम समझ लेते हैं कि इनको क्या तकलीफ था और अभी कैसे लग रहा है इनको। काय त्रास होत होता रामेश्वर तुम्हाला? सर पहिलं मला पूर्ण या पायामध्ये ही उजव्या साईडला पूर्ण पायामध्ये नस पूर्ण असं ओढून ताणून धरायची आणि चलताना एक साईडला पूर्ण म्हणजे त्रास खूप व्हायचा, कमरेमध्ये त्रास व्हायचा, पायामध्ये त्रास व्हायचा। त्याच्यानंतर पूर्ण आता जवळपास 4 वर्ष झाले होते मला याला। 4 वर्षानंतर गावाकडे आमच्या असं म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या असं संभ्रम आहे की ऑपरेशन केले काय आमचं घरीच बसावं लागतं कमरेच्या मणक्याच्या याला। त्यामुळं मी जवळपास 3-4 वर्ष याला टाळतच आलो। पण तुमचे व्हिडिओ बघितले मी युट्यूबला, त्याच्यावरती तुमचा अक्षरशः रिसर्चच केला मी त्याच्यावरती, इतके छान आणि अभिप्राय वाटले। मग मी धाडस केलं आणि तुमच्यापाशी आलो। तुम्ही एवढं छान मला समजावून सांगितलं आणि लगेच मला की काही नाही, ऑपरेशन झाले की तुला लगेच सुट्टी होणार आहे, त्याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं काही नाही। 99% तुम्ही सर मला गॅरंटी दिली, यामुळं मी धाडस केलो आणि ऑपरेशन झालं लगेच तुम्ही सर दुसऱ्या दिवशी मला सुट्टी पण दिली इथून। आणि त्याच्यानंतर इतकं बेस्ट वाटायला मला आता सध्या की पूर्ण एकदम फ्री, म्हणजे काहीच आता तकलीफ नाही कुठंच आणि खर्च पण फार नाही लागला। अक्षरशः सर मी याच्या अगोदर फिजिओथेरपी झालं, कायरोपॅथी झालं, नंतर पुन्हा आमचे बारामती झाले, आमच्या लातूरमध्ये 3-4 डॉक्टर झाले, डॉक्टरचे सगळे नाव पण सांगू शकतो मी। पण नंतर पुन्हा इकडं शिर्डीला आयुर्वेदिक आहेत म्हणून तिथं झालं, असे बरेच घेतलं। अक्षरशः ऑपरेशन पेक्षा जास्त मी खर्च केला सर बाहेर, कारण ऑपरेशन टाळण्यासाठी, पण ते शक्य झालं नाही, पाय दुखणं काही कमी झालं नाही। शेवटी तुमच्यापाशी आलो आणि इथंच मला निदान झालं सर। आणि आता छान चालताय, आता काय काय करताय आपण तुमचं रुटीन? सर्व रुटीन करतोय सर, सर्व काम व्यवस्थित पार पडतात, कुठलाही त्रास नाही, सगळं व्यवस्थित चालणं, व्यवस्थित शेताकडचे काम असतील किंवा गाडी चालवणं असेल, पूर्ण काम सगळं व्यवस्थित होत आहे सर। अरे वा, सो ओव्हरऑल समाधानी आहेस? एकदम समाधानी। आणि 2 दिवसात तर सुट्टी पण झाली तुझी लगेच? सुट्टी पण झाली। अरे वा, टर्न करून परत टर्न करून चालत ये, परत जा। आधी असं पूर्ण वाकडा होऊन चालत होता।
आणि पाय चालूच देत नव्हता मला. आणि आता एकदम व्यवस्थित चालता येत आहे सर, काही कुठलाही तकलीफ नाही, एकदम बेस्ट. म्हणजे ऑपरेशन सुद्धा झालं असं वाटत नाही. तर इतका फायदा वाटतोय एकदम फायदा छान. ओके.